मला एसएनसी नाव दिलंय, मी यूज अँड थ्रो म्हटलं तर चालेल का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, तर मला हलक्यात घेऊ नका, मला छेडलं तर सोडत नाही, दाढीवर किती बोलाल, याच दाढीनं तुमची मस्ती जिरवली आहे, शिंदेंचा हल्ला बोल. तर काही नेत्यांचा चेहरा भोळा आणि भानगडी सोळा, कोल्हापूर जिल्ह्यानं अशा नेत्यांना तडीपार केलंय. एकनाथ शिंदेंचा सतेज पाटलांवर नाव न घेता निशाणा. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निरर्थक उद्योग आरएसएसनं जाहीर केलं. सामनाच्या रोखठोकमधून भाजपवर टीका, तर संघानं भाजपतील बाडग्यांचं चिंतन शिबिर घेतलं पाहिजे, सामनातून संघाला टोला. स्टेट बँक कर्मचाऱ्यानं राज ठाकरे यांचे आभार मानले. आभार मानणाऱ्या कर्मचाऱ्याचं फोन संभाषण, देशपांडेंकडून ट्विट. तर मनसेच्या बाबतीत खोटे नॅरेटिव्ह पसरवले जात आहेत. आंदोलन यशस्वी झालं तरी सुरू ठेवायचं का? संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया. आस्थापनातील मराठी भाषेबाबतचं आंदोलन तुर्तास थांबवा, पण मुद्द्यावरचं लक्ष हटू देऊ नका, राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना निर्देश. माझगाव सत्र न्यायालयाचा निकाल करुणा मुंडेंच्या बाजूनं, पोटगी देण्याचा कुटुंब न्यायालयाचा निर्णय कोर्टानं कायम ठेवला. धनंजय मुंडेंना आव्हान याचिका फेटाळत कोर्टाचा मोठा झटका. निकालामुळे धनंजय मुंडे तोंडावर पडले. मी 11 तारखेला आमच्या लग्नाचे फोटो शेअर करणार, माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. 6 महिन्यात धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होणार, करुणा मुंडेंचा दावा. कोकाटेंच्या विधानावर अजित पवार अनभिज्ञ, कोकाटे नेमकं काय बोलले माहित नाही, अजित पवारांची प्रतिक्रिया. तर शेतकरी कर्जमाफीचे पैसे मागून साखरपुडे आणि लग्न करतात, कोकाटेंचं वादग्रस्त वक्तव्य. सुनील केदार राहुल गांधींना 24 तासात काढलं होतं, मात्र कोकाटे लाडके मंत्री असल्यानं त्यांच्यावर कारवाई होत नाही, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांची टीका. कल्याणमध्ये याज्ञवल्क्य पुरस्कार वितरण समारंभाला आशिष शेलारांची उपस्थिती. कार्यक्रमात मशाल शब्दामुळे शेलारांनी अर्ध गीत टाळलं. गीताचं पहिलं कडवं न म्हणता दुसऱ्या कडव्यातून गौरव. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर. सकाळपासून अजित पवारांकडून विविध विकास कामांची पाहणी. दिवसभर बारामतीतील विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार. अंबरनाथमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकांचं ऑफिस फोडलं. हातात तलवारी घेतलेल्या अज्ञात हल्लेखोरांकडून तोडफोड. ऑफिसमधील कर्मचाऱ्यांवरही तलवारीनं हल्ला. हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. वन विभागाचे अधिकारी स्वतःला न्यायालयापेक्षा मोठं समजतात का? प्रसिद्धीपत्रक काढून वन विभागानं न्यायालयाचा अवमान केलाय. खोक्या भोसलेचे वकील अॅडव्होकेट अंकुश कांबळेंचा आरोप. तर वन विभाग अधिकाऱ्यांविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचीही माहिती. वाळू माफियांनी घातलेल्या उच्छादाकडे लक्ष देण्याची गरज आहे. राधाकृष्ण विखे पाटलांचं वाळू माफियांसंदर्भातलं वक्तव्य चर्चेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तामिळनाडूच्या रामेश्वरमधील नव्या पंबन ब्रिजचं उद्घाटन करणार. नव्या ब्रिजमध्ये पूल व्हर्टिकल पद्धतीनं उघडला जाणार. अयोध्येमध्ये मठ मंदिरांमध्ये रामाच्या जन्मोत्सवाचा उत्साह. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर देश आणि जगभरातून भाविक रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येत दाखल. शिर्डीत आज रामनवमीचा उत्साह. कालच्या काकड आरतीनंतर साईबाबांच्या प्रतिमा, पोथी आणि विणेची मिरवणूक, तर आज विविध कार्यक्रमांचं आयोजन. नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात भाविकांची पहाटेपासूनच गर्दी. पहाटेच्या काकड आरतीनंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं. बीडच्या परळीतील पुरातन राम मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई. गोराराम, काळाराम आणि सावळाराम मंदिरात रामजन्मोत्सव साजरा केला जाणार. वडाळ्यात राम मंदिरात श्रीराम नवमीचा उत्साह. सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी रीघ. प्रभू श्रीरामाच्या जयघोषानं परिसर दुमदुमला. साताऱ्याच्या पाटणमधील चित्रकार डॉक्टर संदीप डाकवे यांनी वारली आर्ट कलेत रामनवमीचा प्रसंग साकारला. त्यांनी रेखाटलेल्या चित्राचं सर्वत्र कौतुक. रामनवमी निमित्तानं पुण्यातील दगडूशेठ मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. भाविकांची दर्शनासाठी रीघ. सोलापूरच्या माळशिरसमधील रेडे गावात रामनवमी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन. कार्यक्रमाच्या निमित्तानं गावामधून दिंडी काढून माऊली तुकाराम नावाचा भाविक भक्तांकडून गजर. कल्याण डोंबिवली परिसरात रामनवमी निमित्त वाहतुकीत मोठा बदल. काही रस्ते संध्याकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत बंद. नागपुरात आज रामनवमीच्या पार्श्वभूमीवर 3 ते 4 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात. पोलिसांचा चोख बंदोबस्त. नव्या वक्फ सुधारणा विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची स्वाक्षरी. नव्या वक्फ सुधारणा विधेयकाचं कायद्यात रूपांतर. व्हीसीद्वारे जबाब नोंदवण्याची कामराची विनंती पोलिसांनी फेटाळली. जीवाला धोका असल्यानं व्हीसीद्वारे जबाब नोंदवा अशी विनंती कुणाल कामरानं पत्राद्वारे पोलिसांकडे केली होती. तर कुणाल कामराला 7 एप्रिलपर्यंत मद्रास हायकोर्टाचं अंतरिम संरक्षण. चैत्र एकादशी सोहळ्यासाठी गुरसाळे पिराची कुरोली बांधाऱ्यातून पाणी सोडलं. TV9 मराठीच्या बातमीची दखल घेत चंद्रभागा नदीत पाणी सोडलं. उपविभागीय अधिकारी सचिन इथापेंची माहिती. चैत्र यात्रेसाठी चंद्रभागा नदीत पाणी सोडावं TV9 मराठीनं दाखवली होती बातमी.
लातूर महापालिकेच्या आयुक्तांनी स्वतःवर गोळी झाडून घेतल्याची माहिती. डोक्यात गोळी लागल्यानं बाबासाहेब मनोहरे गंभीर जखमी. पोलिसांनी रिव्हॉल्व्हर ताब्यात घेतलं. सोलापूरच्या करमाळ्यातील कोरटी गावात पतीकडून पत्नीची गळा दाबून हत्या. पत्नीच्या हत्येनंतर पतीचीही गळफास घेऊन आत्महत्या. 4.5 महिन्याच्या चिमुकली समोरच कृत्य. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल विरोधात मनसेचं आंदोलन. महिलेच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या हॉस्पिटल प्रशासनावर कडक कारवाई करण्याची मागणी. मुंबईचे डबेवाले 9 एप्रिलपासून 6 दिवसांच्या सुट्टीवर जाणार. डबेवाले आपापल्या गावी ग्रामदैवत कुलदैवतांच्या यात्रेसाठी जाणार आहेत. 15 एप्रिलपासून पुन्हा एकदा डबेवाले मुंबईकरांच्या सेवेत हजर होतील. धुळ्याच्या शिरपूरमधील थाळनेर गावात दारूबंदीसाठी धडक मोर्चा. महिलांकडून ग्रामपंचायत आणि पोलीस स्थानकावर मोर्चा नेत दारूबंदी करण्याची मागणी. ठाण्यातील माजीवाडा ब्रिज 5 एप्रिल ते 20 एप्रिलपर्यंत रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत बंद राहणार. तर मेट्रो स्टेशनमधील विविध कामासाठी हा ब्रिज बंद ठेवण्यात येणार असल्याची वाहतूक विभागाची अधिसूचना.